मराठा समाजाला कुणबी दाखले मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याबाबतच्या जीआर मधील पात्र शब्द जरांगेंच्या सांगण्यानुसार सरकारने वगळला. भुजबळांचा आरोप. संदिग्ध जीआर मागे घ्या अन्यथा अराजक माजेल, भुजबळांचा इशारा. सरकारच्या जीआर मध्ये सरसकट हा उल्लेख नाही. ओबीसी नेत्यांनी जीआर नीट वाचावा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. पुरावे असलेल्यांनाच कुणबी दाखले मिळणार, फडणवीसांची स्पष्ट ग्वाही. मराठा आरक्षण जीआरच्या अंमलबजावणीला सुरुवात. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवरील समित्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात. कुणबी दाखल्यांसाठी त्रिसदस्यीय समितीची भूमिका महत्त्वाची. ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती. शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचंच भाषण. उद्धव ठाकरे त्यांच्या मावशीला भेटायला आले होते, पण दोघं भाऊ भेटले म्हणजे त्यांच्यात काहीतरी चर्चा झाली असावी. बाळा नांदगावकरांचं सूचक वक्तव्य. महाविकास आघाडी आणि आमच्या विचारसरणीमध्ये फरक. महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत काहीही चर्चा झाली नाही, बाळा नांदगावकरांचं वक्तव्य. ठाकरे वगळून काँग्रेस इतरांना सोबत घेऊन लढणार. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांमुळे महाविकास आघाडीत पेच. ठाकरेंना वगळल्यास काँग्रेसला मुंबईत कमी जागा मिळण्याचा अंदाज. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटक सरकारला इशारा. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात. ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आजपासून खात्यावर जमा होणार. प्रसिद्ध अभिनेता किरण मानेंच्या फेसबुक पोस्ट विरोधात भाजपा आक्रमक. नाशिकमध्ये अभाविपकडून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. नेपाळसारखाच उद्रेक भारतात होण्याचा फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा. संघाच्या 100 वर्षाच्या प्रवासातील भागवतांचा कार्यकाळ सर्वात परिवर्तनकारी. मोदींचे गौरवोद्गार. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं रविवारी माझं कुंकू माझा देश अभियान. खासदार संजय राऊतांची घोषणा. शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार. सोलापूर शहराला मुसळधार पावसाने झोडपलं. अनेक भागात नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. घरात 2-3 फूट पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ. दिल्ली पोलिसांकडून पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश. आतापर्यंत 5 संशयित दहशतवाद्यांना अटक. पिस्तूल, रसायनं, स्फोटके बनवण्याचं साहित्य, लॅपटॉप, मोबाईल आणि रोख रक्कमही जप्त. नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 150हून अधिक पर्यटक अडकले. मराठी पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंनी फोनवरून साधला संवाद. परतीसाठी प्रयत्नशील असल्याचा दिला विश्वास. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला अखेर पर्यटकांसाठी खुला. छत्रपती शिवाजी महाराजांचा तलवारधारी पुतळा आता पर्यटकांना जवळून पाहता येणार. पितृपक्षातही सोनं महागलं. 10 ग्रॅमसाठी घडणावळ आणि जीएसटीसह 1,26,802 रुपये मोजावे लागणार. दर वाढूनही उलाढालीतील वाढ कायम. दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार. दिवाळीपूर्वी दहिसर टोल नाका 2 किलोमीटर अंतरावर स्थलांतरित करण्यात येणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. माधुरी हत्या प्रकरणी अखेर सुप्रीम कोर्टाकडून सुनावणीची तारीख निश्चित. न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. संभाजीनगरमधील कॉलेज परिसरात मुलींना त्रास देणाऱ्या स्पोर्ट्स बाईक रायडरला पोलिसांनी शिकवला धडा. इंस्टाग्राम रील बनवण्याचा स्टंट अंगलट. रायडर आणि रील शूट करणाऱ्याला अटक. भिवंडीत एकतर्फी प्रेमातून तरुणीची गळा चिरून हत्या. 10 महिन्यापासून फरार आरोपी राजू सिंह याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आरोपीच्या हातातील टॅटूने उघड केली खुनीची ओळख.
जेवणावरून वाद, 5 जणांनी केली एका व्यक्तीची हत्या. मुंबईतल्या मालाड पश्चिम मधल्या चिंचोली बंदर भागातली घटना. 4 आरोपी फरार, 1 अटकेत. बीडच्या भटसावंगीत बाप लेकीच्या संशयास्पद मृत्यूनं खळबळ. पत्नीसोबतच्या वादानंतर पती 3 वर्षाच्या मुलीला घेऊन घर सोडून निघून गेला. वडील आणि मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेतला मृतदेह सापडला. अमेरिकेतील पुराणमतवादी कार्यकर्ते आणि ट्रम्प समर्थक चार्ली कर्क यांची हत्या. शेकडो लोकांसमोर भाषण देताना गोळ्या घालून हत्या. राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्याचे ट्रम्प यांचे आदेश.